लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. कवी सुरेश भटांच्या कवितेच्या या ओळी ऐकल्या की आपण मराठी असल्याचा अभिमानच नाही तर गर्व देखील वाटतो. मंडळी, आज जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन. आपण ज्या भाषेत विचार करतो, भावना व्यक्त करतो, स्वप्न पाहतो आणि जगतो, भाषा म्हणजे आपली मायबोली मराठी भाषा. नमस्कार मंडळी, मी रवी देसाई आणि आपण पाहत आहात टॉप झोन मराठी डिजिटल चॅनल. मंडळी, आज मराठी राजभाषा गौरव दिन आपण दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. हा दिवस म्हणजे मराठी साहित्याचे महान कवी, लेखक आणि नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. त्यांच्या स्मरणार्थ आणि मराठी भाषेच्या गौरवासाठी हा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने 21 जानेवारी 2013 साली अधिकृतपणे 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा उद्देश असा होता की मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार, विद्यार्थ्यांमध्ये भाषेप्रती अभिमान निर्माण करणे, साहित्य परंपरेचा सन्मान राखणे. तेव्हापासून महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि विविध संस्था मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक तेजस्वी तारा होते. ते फक्त कवी नव्हते तर उत्कृष्ट लेखक, नाटककार, समाजसेवकही होते. त्यांनी कविता, कथा, कादंबरी, नाटक या सर्व प्रकारात लेखन केले. विशाखा हा त्यांचा अत्यंत लोकप्रिय कविता संग्रह, नटसम्राट, मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक आणि अनेक साहित्यकृती त्यांच्या लेखनातून स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, मानवी मूल्ये आणि स्वाभिमान यांचा प्रभाव दिसून येतो. कुसुमाग्रज यांना मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार 1987 साली मिळाला. पद्मभूषण पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार अशा सर्वोच्च पुरस्काराचे ते मानकरी देखील ठरले. त्यांच्या लेखनाने मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहोचले असे मला वाटते. मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली संस्कृतीची ओळख आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज यांची अभंग परंपरा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आधुनिक साहित्य हे सर्व मराठी भाषेमुळेच आज जिवंत आहे. आजच्या डिजिटल युगात इंग्रजीचे महत्त्व असले तरी आपली मातृभाषा जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिन हा फक्त एक दिवस नाही तर तो आपल्या संस्कृतीचा, साहित्याचा आणि मराठी अस्मितेचा उत्सव आहे. चला तर मग आपण सर्व मिळून एक संकल्प करूया. मराठी भाषेत बोलूया, मराठी वाचूया, मराठी लिहूया आणि पुढच्या पिढीपर्यंत मराठीचा वारसा पोहोचूया. जय महाराष्ट्र, जय मराठी, जय शिवराय. तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी टॉप झोन मराठी डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचं चॅनल आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.